सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे। अफगाणिस्तानमध्ये 4 तासात 4 भूकंपाचे धक्के बसलेत। अफगाणिस्तानमधील जलालाबाद इथे भूकंपाचं केंद्र आहे। भूकंपामुळे अफगाणिस्तानमध्ये 9 जणांचा मृत्यू झालाय। अफगाणिस्तानमध्ये भूकंपामुळे दिल्ली सुद्धा हादरलेला आहे। रात्री उशिरा दिल्लीमधील एनसीआर आणि दिल्लीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। 12:47 दिल्लीत भूकंपाचे धक्के जाणवले। अफगाणिस्तानमध्ये मोठा भूकंप झालेला आहे। 4 तासात 4 भूकंपाचे धक्के बसलेत। माझे सहकारी राजश्री वाघमारे या संदर्भातली माहिती देत आहेत। राजश्री, तृप्ती, रविवारी रात्री अफगाणिस्तानात भूकंप झालाय। त्याची तीव्रता जवळपास 6.3 रिश्टर इतकी होती आणि भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून जवळपास 160 किलोमीटर खोल इतका होता आणि अफगाणिस्तानात 4 तासांमधले हे 4 मोठे भूकंप म्हणता येतील आणि या भूकंपाची तीव्रता जास्त असल्यामुळे यामध्ये जवळपास 9 जणांचा मृत्यू झालाय आणि 15 जण जखमी झाले आहेत आणि सगळ्या जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले। पाकिस्तानमध्ये सुद्धा इस्लामाबाद आणि अबोटाबाद पर्यंत याचे धक्के जाणवलेले आहेत। या भूकंपाचे व्हिडिओ आणि फोटो सध्या समोर आले आहेत। यामध्ये अफगाणिस्तानमधल्या अनेक मोठ्या घरांचं नुकसान झाले, अनेक घरं कोसळलेली आहेत आणि या भूकंपामुळे दिल्ली एनसीआर मध्येही मोठे धक्के बसलेत। नोएडामध्येही भूकंपाचे धक्के जाणवलेत, ज्यामुळे अनेक लोक रात्री घराबाहेर पडले होते। तथापि भारतात कुठल्याही प्रकारची जीवितहानी किंवा मालमत्तेचं नुकसान झालेलं नाहीये आणि अफगाणिस्तानच्या या परिसरामध्ये आजपर्यंत अनेक भूकंप झालेले पाहायला मिळालेत। मागच्या महिन्यात सुद्धा एक मोठा भूकंप अफगाणिस्तानमध्ये झाला होता। तेव्हा मात्र जो 5.5 रिश्टरचा होता त्या भूकंपामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नव्हती। मात्र काल रात्री झालेल्या भूकंपामध्ये अफगाणिस्तानचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तृप्ती, निश्चित राजश्री, धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहिती करता।